दापोली तालुक्यामध्ये पाळले गाव आहे आणि या गावातले गावकरी सध्या चिंतेत आहेत। गावामध्ये एका प्रोजेक्टचं काम होतं आहे आणि हे काम सुरू होताना डोंगराचं उत्खनन झालं आहे। सध्या गावकरी चिंतेत आहेत आणि यामुळे ग्रामसभेमध्ये ठराव देखील करण्यात आला आहे आणि हा प्रोजेक्ट नको आहे असं ठरावात म्हटलं गेलं आहे। आपल्यासोबत गावकरी आहेत, अनेक गावचे उपसरपंच आहेत, त्यांच्याशी बातचीत करणार आहे। कशा स्वरूपाचा ठराव निर्माण केला आहे तुम्ही हा आणि कसा पास झाला आणि काय धोका आहे? आम्ही अशा प्रकारचा ठराव केलेला आहे की या कंपनीने सर्रास उत्खनन करायला सुरुवात केलेली आहे। मोठ्या प्रमाणात जंगलतोड केलेली आहे। त्यामुळे जमिनीची नासधूस झालेली आहे, माती ठिसूळ झालेली आहे आणि ती माती ठिसूळ झाल्यामुळे पूर्ण तो डोंगर दगड सगळी खाली उतरत आहेत। पूर्ण दरड कोसळण्याची शक्यता निर्माण झालेली आहे आणि गावात दरड कोसळण्याचं म्हणजे असं काम झालेलंच आहे। लोकांचे रस्ते, शेत सगळ्याची नासधूस झालेली आहे। जंगलतोडीमुळे, मातीमुळे सगळा प्रकार गावात घाणेरडा झालेला आहे अक्षरशः। कसला प्रोजेक्ट आहे हा आणि काय काम चालू आहे वरती? वरती उत्खननाचं काम चालू आहे। ते 700 बंगल्यांचा प्रोजेक्ट करतायत कंपनीवाले। तर त्यामुळे त्यांनी उत्खननाला सुरुवात केलेली आहे आणि त्यांनी उत्खनन केल्यामुळे हा गावात असा विचित्र प्रकार घडायला लागलाय। तरी गावातले लोक आहेत, गावातल्या लोकांच्या ह्या जमिनी आहेत सगळ्या, मग लोकांनी ह्यांना जागा दिल्या, कसं बघताय सगळीकडे आणि मग नंतर या सगळं सुरू झालेलं आहे प्रकार आता? गावातल्या लोकांनी तर सर्रास एजंट लोकांना जागा विकल्या होत्या। एजंट कोण असतील ते आता गाववाले सांगतायतच। तर त्यांनी कंपनीला जागा विकल्या, त्यामुळे गाववाल्यांना सुद्धा या गोष्टीची कल्पना नव्हती की आपण एजंटला जागा विकतोय की कंपनीला जागा विकतोय। या गोष्टीची कल्पना तर गाववाल्यांना नव्हतीच। काय धोका वाटतो तुम्हाला इथं आता सध्या? काय धोका वाटतो? कशी परिस्थिती निर्माण होते? किती भीती वाटते तुम्हाला इथं? भीती वाटते म्हणजे जो पाऊस पडतो, पाऊस पडल्याच्या नंतर आता कधी पण पाऊस काय सांगून आपल्याला पाऊस येत नाही आहे। माझ्यासोबत अन्य ग्रामस्थ आहेत। मावशी, किती त्रास होतो इथं आणि तुम्हाला आता काय भीती वाटते? काय आता भीती वाटते, पाऊस आला की भीती वाटते, डोंगर खाली येणार वाटते, वादळ येते, हे डोंगर वाटतंय, डोंगर खाली येत आहे का काय, वरनं माती येते, असं भीती वाटतंय। जीवनाला आमच्या भीतीने कामाला खाल्ली आहे आणि शेतामध्ये सर्व माती धूळ सगळी खाली जाते। इकडे वरती काय म्हणजे वरती मातीचे ढिगारे होतात, तेवढे सगळे वाहून जातात। ह्याची भीती जाम झालेली आहे आम्हाला ह्या गावामध्ये। आम्हाला हा काम ह्यांचा थांबवावा असे आमची विनंती आहे शेतकऱ्यांची। एवढाच आमचं काम आहे। हे सगळं ज्यांनी उकराउकरी करायची थांबवावी। आमचा हा डोंगर जर आला तर आमच्या वर्ष झाले तुम्हाला ह्या गावामध्ये आणि हे कधीपासून झालंय? गावामध्ये मला आल्याला 56 वर्षे झाली। तो भीती नव्हती, मला 56 वर्षे झाले या गावात आलेली आणि आज ह्या गेल्या वर्षी काही एवढा त्रास झाला नव्हता। यंदा डोंगर पोखरून संपूर्ण पाणी खाली लोटलाय। हा भाग दिसतोय सगळा, संपूर्ण डोंगर पोखरून सगळी माती आणि माती चिकट नाही, माती फुलफुलीत आहे। किती भीती वाटते? घरं कशी आहेत आणि ह्या डोंगरात घरं आहेत, घरं कुठे राहिलेली आहेत आणि हा प्रोजेक्ट किती लांब आहे? काय होऊ शकतं असं वाटतं तुम्हाला? कसं होऊ शकतं की वरून डोंगर जर आला तर आमची घरं सगळीच जाणार, असा वाटतंय। भीती आम्हाला, जीवनाला आमच्या भीती वाटतंय। काय करणार ह्या भीतीने म्हणजे पाऊस आला तर भीतीच वाटतो जाम। म्हणजे जर पाऊस आला ती माती पोखरत चालली की माती फुलफुल खाली येते त्या पाण्याबरोबर। आणि आता आज सुद्धा माती पडत होती, ती दाखवील मायला आता कुठे पडत होती। ती वरनं ठोकत होत आहे, माती धुण्यासाठी गेली होती, ती माती पडत होती। आता बघायला झाला तुम्ही आमच्यासोबत। मोठ्या समस्या इथं गावकऱ्यांना आहेत। डोंगरामध्ये उत्खनन झालं आणि यानंतर या ठिकाणी एक प्रोजेक्ट उभारला जातोय। या प्रोजेक्टच्या माध्यमातून विविध प्रकारचे बंगले या इथं बांधले जाणार आहेत। समुद्र किनारपट्टीच्या लगतच्या जागांवरती पर्यटकांचा डोळा असतो। जास्त भावाने ह्या जागा असतात, ह्या खरेदी करायच्या असतात। मात्र गावातल्या लोकांनी ह्या जागा दलालांना विकल्या आणि दलालांनी ह्या जागा कंपनीला विकल्या। आता सध्या या ठिकाणी मोठी समस्या निर्माण झालेली आहे। एका ठिकाणी प्रोजेक्टचं काम चालू आहे, त्यासाठी डोंगरामध्ये मोठ्या प्रमाणात उत्खनन चालू आहे आणि उत्खनन केल्यानंतर याच डोंगराच्या पायथ्याशी असणाऱ्या या गावातील ग्रामस्थांना अनेक समस्यांना सामोरं लागतंय। केव्हा या ठिकाणी डोंगर कोसळू शकतो आणि धोका निर्माण होऊ शकतो, म्हणून भीतीच्या छायेखाली येथील ग्रामस्थ जगतायत। कृष्णकांत साळगावकर, TV9 मराठी, दापोली, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।